शिवशंकराचा भक्त बळीराजा आणि या नाशिक गावामध्ये मोठ्या दिमाखानं उभा आहे। महाराष्ट्रातील एकमेव जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले बळी महाराज देवस्थान नाशिक शहरात मागील 7 दिवसांपासून या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सप्ताहाचा प्रारंभ 23 ऑगस्ट रोजी करण्यात आला। श्री बळी महाराज अमर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलं जातं। या सप्ताहाचे हे 52वे वर्ष असून सप्ताह कालावधीत पहाटे 5 वाजेपासून दैनंदिन धार्मिक कार्यक्रम असतात। यामध्ये प्रामुख्याने पहाटे 5 वाजता काकड आरती, 8 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 4 वाजता संत कथा, रात्री 9 ते 11 कीर्तनाचा आनंद भाविक या ठिकाणी घेतात। याविषयी अधिक माहिती बळी महाराज देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी दिली। महाराष्ट्रातील एकमेव असलेलं बळी मंदिर हे नाशिकच्या शिवावर असलेलं नाशिकचं ग्रामदेवता म्हणून ओळखलं जातं। या मंदिराचा गेल्या 52 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हा साजरा होत असतो आणि या 52व्या वर्षी या मंदिराचं अतिशय उत्साहामध्ये आजचा हा कार्यक्रम महाप्रसादाचा आयोजित केला आहे। या महाप्रसादासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। महाराष्ट्रातील नामवंत संतांची कथा आयोजित केलेली होती। त्यानंतर रात्री 9 ते 11 महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। आज या हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस सकाळी काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं। त्यानंतर महाप्रसादाचं वाटप झालंय। महाप्रसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला जातो व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे दर्शनासाठी येतात। महाप्रसादाचा दरवर्षी लाभ घेतात। पिढ्यापिढ्या जाओ बळीचं राज्य येवो असं अभिमानानं अखंड हिंदुस्थानातील भगिनी आपल्या भावाला ओवाळताना म्हणतात। तोच हा बळीराजा, ज्याचे राज्य पृथ्वीवरील 9 खंडांवर होते आणि त्याच्या राज्यात सर्व जनता ही सुखी आणि समाधानी होती। कोणीही उपाशी पोटी राहत नसे अशी ख्याती बळीराजाची आहे। बळीराजासाठी खुद्द विष्णूंना वामन अवतार घ्यावा लागला अशी आख्यायिका आहे। त्याच गोष्टीची आठवण म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। आज बळीराजाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बळी महाराज अमर मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळूमामा शिंदे, कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, नवनाथ सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, राजू मगर, अमोल सूर्यवंशी व परिसरातील सर्व नागरिक तसेच बळी महाराज अमर मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले अशी माहिती बळी महाराज देवस्थान ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी योगेश सोनवणे यांनी दिली। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे। आणि याच दिवशी माझे महात्मा ज्योतिराव फुले या बळीराजाच्या मंदिरासमोर आले। महान बळीराजावर पवाडा लिहिला आणि त्याचं नाव होतं दस्यूंचा पवाडा।